नाही, आता इंदापूर तालुक्यामध्ये सगळीकडेच अशा बैठका, त्यानंतर जनता दरबार आणि सुसंवाद बैठक अशा चालू आहेत। आणि आज बावड्या भागातल्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक होती। अतिशय प्रचंड लोकांचा प्रतिसाद आहे आणि जनतेतून उठाव आहे। हे काय झालं तरी निवडणूक ही आपण लढवलीच पाहिजे अशा प्रकारचा जनतेचा आग्रह आहे। आता ठीक आहे, सगळ्या भागात अजून आम्हाला जायचं आहे, बऱ्याच भागामध्ये, आणि सगळा सारासार विचार करून आमच्या नेत्यांशी पण चर्चा करून मग ह्या संदर्भात पुढे आपण काय भूमिका घ्यायची ही शेवटी जनतेचा आग्रह हा तर अत्यंत महत्त्वाचाच असतो। कारण कुठलाही पक्ष शेवटी हा जनतेवरतीच अवलंबून असतो आणि जनता महत्त्वाची आहे। पब्लिक परसेप्शन काय आहे हे महत्त्वाचं आहे आणि मला वाटतं त्या पद्धतीने आमचा प्रवास चालू आहे। हर्षवर्धन पाटलांचा निर्णय साधारण कधीपर्यंत, कारण गेली 1 महिना झालं सातत्यानं अस्वस्थता आहे, तुम्ही काय आत्तापर्यंत विचार केला? नाही, मी एकतर आता महायुतीमध्ये आम्ही आहोत, महायुतीच्या नेत्यांनी काही गोष्टी कबूल केलेल्या आहेत। बघू आता त्यांना एकदा भेटून काय नेमकी वस्तुस्थिती आहे। शेवटी महायुती म्हणल्यानंतर 3 पक्ष आहेत, त्या 3 पक्षातला एक पक्ष तर काय काय मतदारसंघामध्ये जाऊन उमेदवारच जाहीर करायला लागलेला आहे। आमच्या इथे जवळपास त्यांनी परवा सांगितलं की आम्हीच परत हे करणार आहे वगैरे वगैरे, काय बरंच भाषण आपणही पाहिलं असेल। तर खरं म्हणजे महायुतीचे अजून या संदर्भातले अंतिम निर्णय झालेत का नाहीत, का काय ठरलं आहे हे अजून काय आम्हालाही काही समजायला मार्ग नाही। तर आम्ही एकदम आमच्या नेत्यांशी या विषयावर बोलू। आम्ही साखर मॉलिसिस संदर्भात एक निर्णय झाला इथेनॉल संदर्भात, तो खरं तर अनेक कारखान्यांना दिलासा देणार आहे, कसं बघताय याकडे? नाही, आम्ही गेले 6 महिन्यापासून मी सातत्यानं प्रयत्न करत होतो। राष्ट्रीय सहकारी साखर संघाच्या वतीनं आम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांनाही बऱ्याच वेळा भेटलो। मागच्या 10 ऑगस्टला जो कार्यक्रम झाला मुंबईला, त्या दिल्लीला, त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा आम्ही ही मागणी केली होती आणि काल संध्याकाळी त्याचं नोटिफिकेशन निघालं। त्यामुळं 24-25 हा जो गळीत हंगामाचा जो कालावधी आहे यामध्ये बी हेवी मॉलिसिसपासून इथेनॉल करणं आणि सिरप आणि ज्यूसपासून इथेनॉल करायला जो बॅन होता 6 डिसेंबर 2023चा, तो उठवला आहे आता। आणि मला असं वाटतं हा चांगला निर्णय आहे, त्या निर्णयाचं मी स्वागत करतो। यातून या देशातला 5 कोटी जो शेतकरी आहे, जो ऊस पिकवतो, त्यांना ह्याचा फायदा निश्चितपणानं होईल। थोडा अधिकचा दर, साखरेपेक्षा इथेनॉलला दर चांगला असल्यामुळं थोडा शेतकऱ्यांना जो दर मिळतो त्याच्यापेक्षा अधिकचा दर शेतकऱ्यांना द्यायला मला वाटतं ह्यातून आपल्याला संधी प्राप्त होईल। निर्णय चांगला झाला त्याबद्दल मी स्वागत करतो। फडणवीसांची भेट तुम्ही घेणार आहात का? हो, मी या संदर्भामध्ये ते आमचे नेते आहेत आणि मी देवेंद्र फडणवीस साहेबांची पण भेट घेणार आहे, मी आमचे प्रांताध्यक्षांची भेट घेणार आहे, त्यानंतर आमचे केंद्रातले नेतृत्व करणारे अमित शाह साहेब आहेत, त्यांनी वेळ दिली तर मी त्यांनाही भेटणार आहे। आणि एकंदरीत महायुतीचं काय ठरलं आहे, इंदापूरच्या जागेच्या संदर्भामध्ये काय अंतिम काय झालेलं आहे, इथं तर आपला मित्रपक्षांनी सांगून टाकले की जागा आम्ही लढवणार आहे म्हणून। तर हे शेवटी एकदा आम्हाला आमच्या वरिष्ठ नेत्यांशी एकदा विचारविनिमय करावं लागेल आणि मग त्यांना भेटायला जाण्यापूर्वी एकदा म्हणलं आपल्या जनतेला भेटून मग त्यांना भेटायला जाऊ, कारण जनतेचं पण काय मत आहे हे पण त्यांच्या कानावर का त्यांच्यासमोर ह्या गोष्टी मांडाव्या लागतील। अर्थात त्यांना हे माहीत असतील, पण तरी पण त्यांना ह्या गोष्टी सांगणं माझं कर्तव्य आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी वेळ दिल्यानंतर मी त्यांना भेटेल। वेगळा निर्णय घेणाऱ्या नेत्यांवर भाजप लक्ष ठेवतो, त्यांचा पराभव कसा होईल असं नियोजन करतो, अशाकडे तुम्ही कसं पाहता? वेगळ्या निर्णयाचा प्रश्न इथोच कुठं, आता मुळात आम्ही कालच्या लोकसभेला म्हणजे भाजपचा आदेश आला आणि आम्ही आपल्या महायुतीतल्या मित्रपक्षाच्या उमेदवाराचं काम केलं आणि प्रामाणिक काम केलं, हे त्यांनाही माहिती आणि सगळ्या जनतेलाही माहिती। त्यामुळं त्यावेळेस ज्या काही राजकीय चर्चा झाल्या होत्या त्या राजकीय चर्चेप्रमाणे पुढच्या गोष्टी व्हाव्यात एवढीच अपेक्षा आहे। कार्यकर्त्यांचा आग्रह आहे तर तुम्ही तुतारी हाती घेणार का? नाही, कार्यकर्त्यांचा आग्रह वेगवेगळ्या माध्यमातून आहे, शेवटी लोकशाही आहे, प्रत्येकाला आपापलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे। तर एकदा ह्या सगळ्यांचा आमचा दौरा होऊ द्या, त्यानंतर मग सगळ्या प्रमुख लोकांशी पण विचारविनिमय करावं लागेल। हा एकटा निर्णय मी काही घेऊ शकत नाही। शेवटी आत्ताचा काळ असा आहे की जनतेला विश्वासात घेऊनच निर्णय घ्यावे लागतात। तर मला वाटतं त्या पद्धतीने पुढं